आज आपण शेपूच्या भाजीची रेसिपी पाहूया। आपण शेपूची भाजी करतोय, त्यासाठी मी ते फोडणीची तयारी करते। अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मोहरी। मोहरी इथे चांगली तडतडली आहे। एक कांदा चिरून घेतलेला, 4-5 लसूण पाकळ्या चिरून घेतल्यात आणि एक हिरवी मिरची। हे सगळे इंग्रेडियंट्स गुलाबी होईपर्यंत चांगले परतून घेऊया। कांदा इथे आता नरम झालेला आहे, गुलाबीसर झालेला आहे। आता ह्या स्टेपवरती आपण शेंगदाणे टाकून जो आपण मिरचीचा ठेचा करतो ना, तो इथे मी भाजीमध्ये ॲड करते। आपण इथे मिरच्या पण टाकलेल्या आहेत। मिरच्या टाकल्या तर मिरचीचा ठेचा टाकण्याची गरज नाही, पण मी इथे थोडासा मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। आलं लसूण पेस्ट सुद्धा मी इथे थोडीशी टाकते। हे सगळे जिन्नस छानपैकी एकत्र करून घेऊया। धने पावडर पाव चमचा, थोडासा गरम मसाला। शेपूची भाजी धुवून चिरून घेतलेली आहे, ते आता आपण फोडणीमध्ये टाकूया। मंडळी, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। इथे अर्धा वाटी भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती भाजीमध्ये ॲड करून आपल्याला ती भाजी परतून घ्यायची आहे। भाजीमध्ये मुगाची डाळ ॲड केल्याच्या नंतर आपण अर्धा चमचा मीठ मिसळून भाजी पुन्हा एकदा परतून घेऊया। भाजीवर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे, भाजी अशीच वाफेवरती शिजू द्यायची आहे। भाजीमध्ये पाणी सुटलेलं आहे, आता ह्या पाण्यातच ही भाजी शिजेल। भाजीतलं पाणी सगळं आटून गेलेलं आहे आणि भाजी आता इथे शिजलेली आहे। भाजी आपल्याला सुकी दिसते। थोडंसं आपण ह्यामध्ये तेल वाढवूया। मेथीच्या भाजीमध्ये, चवळीच्या भाजीमध्ये जसं आपण खोबरं टाकतो ना, तसं ह्या भाजीमध्ये आपण खोबरं टाकूया। थोडंसंच टाकूया, म्हणजे जरा चांगली चव येईल भाजीला। भाजी रेडी झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही भाजी तयार करून बघा, भाजी खूपच चविष्ट झालेली आहे।